श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 या निमित्तानं वारकऱ्यांच्या आणि भाविक भक्तांच्या सोयीसाठी पालखी मार्गावरील गावामध्ये अत्यावश्यक सेवा, तात्पुरती शौचालय, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, महिला स्नानगृहे, निवारा केंद्र, मोबाईल चार्जिंग सुविधा, पेट्रोल पंप, मदत केंद्र आणि याचबरोबर आपल्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा या सर्वांची माहिती वेबसाईट, गुगल लिंक व QR कोड यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। या QR कोड किंवा गुगल लिंकवर गुगल लोकेशन मॅप आपल्याला पाहायला मिळेल। आता या सेवा आणि सुविधांचा लाभ आपण कसा घेऊ शकतो यावर एक नजर टाकूया। प्रथम व्हॉट्सअपवर आलेला हा QR कोड स्कॅन करा किंवा आलेले लिंक ओपन करा। लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गावे दिसतील, जसे की पाडेगाव, लोणंद, तरडगाव आणि बरड। समजा तुम्ही पाडेगाव या भागात असाल तर पाडेगाववर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर ज्या गोष्टीची माहिती आपल्याला पाहिजे त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्याला हवे असलेले ठिकाण दिसते। ठिकाण निवडा। ठिकाण निवडल्यानंतर त्या ठिकाणचा मॅप लगेच ओपन होतो। या सुविधेमुळे वैद्यकीय पथक असेल, निर्मलवारी शौचालय असेल, हिरकणी कक्ष असेल, प्राथमिक शाळा, तात्पुरती निवासस्थाने, तात्पुरते स्नानगृह या सर्वांचा शोध घेणे सोपे जाते आणि त्या ठिकाणी आपण लगेच पोहोचता। ज्यावर क्लिक कराल त्या ठिकाणचा मॅप लगेच ओपन होतो। अशा पद्धतीने क्लिक करा आणि आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाचा मार्ग निवडा। आणि हो, याबरोबरच अतिशय महत्त्वाची सुविधा देखील दिलेली आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा काही अडचण निर्माण झाल्यास व्यवस्थापनासाठी काही अधिकाऱ्यांचे संपर्क नंबरही दिले आहेत। यावर क्लिक केले असता आपण संबंधित अधिकाऱ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता। या वेबसाईटवर आपल्या गरजेप्रमाणे रचनेमध्ये ज्या त्या ठिकाणी आपल्या सोयीसाठी थोडा बदल केलेला आहे। त्यामुळे पाडेगाव मध्ये थोडीशी वेगळी रचना दिसेल, लोणंद मध्ये थोडीशी वेगळी रचना आहे, तरडगावची रचना थोडीशी वेगळी आणि बरडची रचना त्या ठिकाणी असणाऱ्या आवश्यकतेनुसार गरजेप्रमाणे केली आहे। विनंती एकच, सदरचा व्हिडिओ आणि दिलेली लिंक आपल्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संबंधित व्यक्तीला आणि प्रशासनाला सहकार्य करा। ही वारी आहे भक्तीची, ही सेवा आहे आपली जबाबदारी। चला तर मग वारीत सहभागी होऊया, निर्मल आणि सुरक्षित वारी घडवूया।